चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे तो आहे डेली यूज सेंटेन्सेस फॉर फोन कॉल्स। तर विद्यार्थी मित्रांनो, आजकाल जे कन्व्हर्सेशन आहेत ते फोनवरती जास्त केले जातात किंवा व्हॉट्सअपवरती जास्त केले जातात। तर म्हणूनच आजचा टॉपिक हा फोन कॉल्स डेली यूज सेंटेन्सेस म्हणून आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, मध्ये स्किप करू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जो पहिला टॉपिक आहे तो आहे आन्सरिंग अ फोन कॉल, म्हणजे फोनवरती बोलताना आपण कशा पद्धतीने इंग्लिशमध्ये आन्सर करावं। पहिला सेंटेन्स आहे हेलो, हु इज स्पीकिंग, हेलो कौन बोल रहा है, हेलो कौन बोलता है। त्याच पद्धतीने दूसरा जो सेंटेन्स आहे प्लीज होल्ड ऑन, कृपया लाइन पर बने रहिए, कृपया लाइनवर थांबा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण फोनवर बोलत असताना हा जो सेंटेन्स आहे तो वापरतच असतो की प्लीज होल्ड ऑन, कृपया लाइन पर बने रहिए। तर या पद्धतीने तुम्ही इंग्लिशमध्ये अतिशय व्यवस्थित हा सेंटेन्स तुम्ही वापरू शकता। पुढचा सेंटेन्स आहे कॅन यू हियर मी, क्या आपको मेरी आवाज आ रही है, तुला माझा आवाज ऐकू येतोय का। तर कधी कधी आपल्याला आवाज ऐकू येत नाही, त्यावेळेस आपण हा जो सेंटेन्स आहे तो यूज करू शकतो। नेक्स्ट वन इज सॉरी रॉन्ग नंबर, माफ कीजिए गलत नंबर है, मराठीमध्ये सॉरी चुकीचा नंबर लागला। त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे वाईल टॉकिंग ऑन फोन, म्हणजे फोनवर बोलत असताना। पहिला सेंटेन्स आहे आय विल कॉल यू बॅक, मैं आपको वापस फोन करूंगा, मी तुला परत फोन करतो। तर हे फोनवरती जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आपण वापरू शकतो। नेक्स्ट वन इज आय एम बिझी राईट नाउ, मैं अभी व्यस्त हूँ, मी आता बिझी आहे। अशा पद्धतीने तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता, सोपे सेंटेन्स यूज करू शकता। नेक्स्ट वन इज प्लीज स्पीक स्लोली, कृपया धीरे बोलिए, कृपया हळू बोला। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो सेंटेन्स आहे तो आहे द लाइन इज नॉट क्लियर, लाइन साफ नहीं है, मराठीमध्ये लाइन नीट नाही आहे। नेक्स्ट टॉपिक इज मेकिंग अ फोन कॉल। पहला सेंटेंस आहे कैन आई टॉक टू मिस्टर अली, क्या मैं मिस्टर अली से बात कर सकता हूं, मी मिस्टर अलीशी बोलू शकतो का। नेक्स्ट मे आई नो हु इज स्पीकिंग, क्या मैं जान सकता हूं कौन बोल रहे हैं, मी विचारू शकतो का कोण बोलतंय। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा सेंटेन्स आहे प्लीज कॉल मी लेटर, कृपया मुझे बाद में कॉल करना, मराठीमध्ये कृपया मला नंतर फोन कर। अशा पद्धतीने आपण छोटे छोटे सेंटेन्सेस हे आपण इंग्लिशमध्ये वापरू शकतो। त्यानंतर पुढचा आहे आय कुड नॉट हियर यू प्रॉपरली, मैं आपको ठीक से सुन नहीं पाया, मी तुला नीट ऐकू शकलो नाही। तर कधी कधी नेटवर्क इश्यूमुळे हे प्रॉब्लेम्स येत असतात। पुढचा आहे, आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे एंडिंग अ फोन कॉल, टॉक टू यू लेटर, आपसे बाद में बात करूंगा, तुझ्याशी नंतर बोलतो। त्यानंतर पुढचा जो सेंटेन्स आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे थँक यू फॉर कॉलिंग, कॉल करने के लिए धन्यवाद, फोन केल्याबद्दल धन्यवाद। आणि विद्यार्थी मित्रांनो, फोनवर बोलून झाल्यानंतर आपण शेवटी नेहमी म्हणत असतो गुड बाय, टेक केअर, अलविदा, अपना ख्याल रखना, बाय, स्वतःची काळजी घे। तर अशा पद्धतीने आपण छोटे छोटे सेंटेन्सेस वापरून इंग्लिशमध्ये बोलण्याचा आपण प्रयत्न करू शकतो, आत्मविश्वास हा निर्माण करू शकतो, इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू शकतो, प्रॅक्टिस आपण या ठिकाणी करू शकतो। तर तुमचे जे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्याशी तुम्ही इंग्लिशमध्ये संवाद साधायचा आहे, त्यांना फोन करून हे जे सेंटेन्सेस आहेत ते तुम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे, सराव करायचा आहे। थँक्स फॉर वॉचिंग। तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि जर तुम्ही नवीन असतील तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करून घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, असेच छोटे छोटे जे सेंटेन्सेस आहेत ते मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी कोणत्या टॉपिकवरती बनवू हे तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।